आज आपण करणार आहोत वेली फॅट लॉस एक्सरसाइज. तर त्याच्यामुळे उभं राहायचं आहे. स्टार्टिंग थोडं वॉर्मअप पासून सुरुवात करूयात. त्याच्यामुळे जे हाडांचे जॉईंट वगैरे ते एकदम मोकळे होतील. हातांची मूवमेंट, पायांची मूवमेंट हळूहळू स्पीड वाढवायची. सावकाश थांबायचंय, जागच्या जागी चालायचं. ज्यांना हे हायनी जंप करता येत नाही त्यांनी फक्त बस या प्रकारे करायचं. ठीक आहे. ज्यांना जंप करता येत नाही त्यांनी आणि थोडस ऍडव्हान्स मध्ये क्रॉस लेग करायचं. उजवा हात डाव्या पावलाला लावायचा, डाव्या गुडघ्याला लावायचा, डावा हात उजव्या गुडघ्याला. ज्यांना वजन कम करायचं त्यांनी कमीत कमी हे 20-20 चे 3 रेपिटेशन करायचे. स्पीड वाढवायची, रिलॅक्स चालायचे जागच्या जागी. परत एकदा 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चालायचं. ज्यांना जास्त दम लागला असेल त्यांनी थांबायचं. नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चालत राहायचं. दम लागला असेल त्यांनी थांबायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 चे 2 किंवा 3 रेपिटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडं डिस्टन्स या प्रकारे. उजवा हात वर, साईड फॅट साठी करतोय, साईडचा जो फॅट आहे. आता याच्यामध्ये खूप लोक काय करतात, हात वरती घेतला तर हा हात पुढे घेऊन जातात कारण की बॉडी जास्त पुढे जाते. पण ही जी बॉडी एका लाईन मध्ये, ह्या पायाच्या खालचे पाय एकदम सरळ आणि सावकाश असं खाली जायचंय. बॉडी पुढे आणायची नाही किंवा मागे घेऊन जायची नाही, कारण की इथं व्यवस्थित स्ट्रेच झाला पाहिजे. तो याच्यामुळे कमी होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला परत एकदा, वन मोर राउंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय 3 ते 3.5 फीट. दोन्ही हात खांद्याला समांतर. दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडत खाली जायचंय या प्रकारे. 1 वर यायचंय, 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरती यायचंय. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये खांद्याइतकं अंतर. दोन्ही हात वरती इंटरलॉक करायचे. थोडस विश्रांतीसाठी उत्तानासन करणार आहोत. मान जोडून घ्यायचे, गुडघे ताठ ठेवायचे. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. सावकाश वर. परत एक राऊंड करूयात. 1 मोर राऊंड. एकदा सवय झाली की हे तुम्हाला सारखं करू शकतात किंवा एका श्वासामध्ये करायचा प्रयत्न करतात. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजवा हात डाव्या पावलावरती, डावा हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये यायचंय. श्वासांची गती नॉर्मल. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता करूयात. ह्या प्रकारे दोन्ही हाताची मुठ करून मांड्यांवरती ठेवायची आहे. जो हात वरती घेऊन जात आहे तोच पाय वरती उचलायचा. ह्या प्रकारे पाय जास्तीत जास्त बटसकडे घेऊन जायचा प्रयत्न. ज्यांना जलद गतीने करता येत नाही त्यांनी संत गतीने ह्या प्रकारे करायचं. याने थाईची आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी जास्तीत जास्त मदत भेटते. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी जलद गतीने करायचं या प्रकारे. मॅक्झिमम 50 वेळा तरी केलं गेलं पाहिजे दिवसातून. डब लागला असेल थांबायचं आहे. सावकाश थांबूयात. अतिशोक्ती कुठल्याही गोष्टीची करायची नाहीये. एका दिवसात कोणतंही काम होत नाही, पण हळूहळू केल्याने ते होत असते. त्याच्यामुळे फॅट पण एका दिवसात लॉस होणार नाहीये. परत एकदा. ज्यांना जितकं शक्य तितकंच करा. कोणाकडनं 20 होत असेल, कोणाकडनं 10 होत असेल, कोणाकडनं 50 होत असेल. चला करूयात. स्टार्ट. रिलॅक्स. एल्बो टू एल्बो होल्ड करायचा आहे. रिलॅक्स. बॉडी रिलॅक्स करायची.
सावकाश वर यायचं, रिलॅक्स. आता आपण करणार आहोत जम्पिंग जॅक. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त या प्रकारे करायचं, ठीक आहे. ज्यांना शक्य त्यांनी उडी मारायचा प्रयत्न करायचा. ज्यांना कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी उडी मारायची नाहीये. चला करूयात. मॅक्झिमम 50 वेळा तरी करायचं. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. याचे पण तुम्ही 2 किंवा 3 रेपिटेशन करू शकतात. 50-50चे फॅट लॉस होण्यासाठी भरपूर जास्त मदत होईल. चला परत एकदा करूयात. ज्यांना जितकं शक्य तितकंच करायचंय, ओव्हर कोणी करू नये. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. थोडा विश्रांती. उभं राहूनच करूया. दोन्ही हात ताट करायचे. दोन्ही हात खालची कोपरापासून सैल, खांदे पाठीमागे. चला आता पुढचं करूयात योगिक नृत्य. त्याच्यामध्ये पाय एका बाजूला, हात एका बाजूला. हात उजव्या बाजूला ठेवायचे, पाय डाव्या बाजूला, ह्या प्रकारे. आता जंप करत दुसऱ्या बाजूला घेऊन जायचे ह्या प्रकारे. 1, 2 असं करायचंय. हे आपल्याला मॅक्झिमम तुमच्या क्षमतेनुसार करायचंय. कोणी 20 वेळा करू शकतो, कोणी 10 वेळा करू शकतो, नो प्रॉब्लेम. चला करूया सुरुवात. 1, 2. सावकाश थांबायचं. ह्याच्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते आणि पोटाच्या अवयवांना खूप जास्त व्यायाम भेटतो. त्यांना जास्त जोराने होत नाही त्यांनी बस नॉर्मल असं केलं तरी चालेल, पण करायचंय. कटिवक्रासन केलं तरी चालेल ह्या प्रकारे. बट ज्यांना शक्य त्यांनी हे करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. खाली बसायचंय बालासन मध्ये, किंवा मग याला आपण शशकासन पण म्हणतो. त्याच्यामध्ये दोन्ही हात समोर घेऊन जायचे,
कपाळ जमिनीवर टेकवायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. पायाचे बोट टच झालेले एकमेकांना. एडी आपली व्ही शेप मध्ये ठेवणार आहोत. कपाळ जमिनीवर. श्वासांची गती नॉर्मल करून घेऊयात. सावकाश वर यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात या प्रकारे ठेवायचे. ज्यांचे जितके पाय स्प्रेड होतील तेवढेच करायचे, जास्त करायचे नाही. दोन्ही हात खांद्याला समांतर. उजवा हात डाव्या बोटाकडे घेऊन जायचा आहे पायाच्या. डावा हात पाठीमागे या प्रकारे. 1 2 या प्रकारे जलद गतीत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात पाठीमागे. थोडा वेळ थांबायचं. मान पाठीमागे घेऊन विश्रांती घेऊयात. हे तुमच्या क्षमतेप्रमाणे करायचं. 20 वेळा किंवा 30 वेळा जेवढं होईल तेवढं. आवश्यक अशी विश्रांती घ्यायची. परत एकदा. दोन्ही हात खांद्याला समांतर. जेवढं होईल तेवढंच करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना गुडघ्याचे जंपचे वगैरे करता येत नाही, तर हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. दोन्ही हात या प्रकारे पकडायचे. चक्की आसन करणार आहोत. श्वास घ्यायचा, पाठीमागे जायचं आणि श्वास सोडत पुढे या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थोडा विश्रांती. परत दोन्ही पाय स्प्रेड करायचे. आता थोडं वेगळं करणार आहोत. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा हात कानावरनं घेऊन या प्रकारे घेऊन जायचं. 1 2 3 मुवमेंट करायची. 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजून. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. सावकाश दोन्ही पाय ह्या प्रकारे जुळून घ्यायचे. थोडा वेळ थांबायचंय. ताठ बसायचं आणि गुडघे हे जास्तीत जास्त खाली घेऊन जायचा प्रयत्न. चेस्ट पूर्णपणे ओपन करून घ्यायचे. कमरेतनं ताठ. हळूहळू बटरफ्लाय स्टार्ट करूया. हे थाईजचं फॅट कमी करण्यासाठी. ज्यांना जंप मारता येत नाही त्यांनी हे ट्राय करायचे. बसून जे आसनं करतो आपण ते. हळूहळू स्पीड वाढवायची. मॅक्झिमम 50 तरी हे करायचे आणि हळूहळू वाढवत जोपर्यंत थाईचं फॅट कम होत नाही तोपर्यंत करायचं. सावकाश थांबायचं. पाय परत एकदा जवळ घ्यायचे. ताठ बसायचं आणि परत एकदा हळूहळू सुरुवात करायची. पन्नास. रिलॅक्स. मांडी घालून घ्यायची किंवा मग या प्रकारे पाय दोन्ही पायांमध्ये थोडा अंतर. दोन्ही हात पाठीमागे आणि मान ह्या प्रकारे सोडून थोडं रिलॅक्स करायचं. ज्यांना ज्या प्रकारे रिलॅक्स वाटेल त्या प्रकारे थांबायचं आहे. रिलॅक्स. आपण आज काय आसनं वगैरे काही करणार नाहीयेत त्याच्यामुळे चला ताठ बसायचंय. कपालभाती करूया. हे पण एक पोटासाठी खूप चांगलं आहे. जर तुम्ही हे 5 मिनिटाच्या वरती करायला लागले तर तुमच्या पोटाचा जो फॅट आहे तो रिड्यूस होण्यासाठी खूप जास्त मदत होते. कारण की पोटामध्ये जो हीट निर्माण होतो फॅट बर्न करण्यासाठी भरपूर फायदेशीर असतो. ताठ बसायचंय. श्वास घ्यायचा आहे आणि स्ट्रोकने बाहेर सोडायचा. या प्रकारे पोटाची हालचाल करायची आहे. जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा पोटाला झटका द्यायचा आणि श्वास बाहेर सोडायचा. बट याच्यामध्ये कंडिशन अशा आहेत की गर्भवती महिलांनी आणि पिरियड्सच्या दरम्यान ज्यांना हार्निया झालाय त्यांनी हा प्राणायाम करायचा नाहीये किंवा ही क्रिया करायची नाहीये. चला डोळे बंद. ज्यांची शस्त्रक्रिया झाली त्यांनी पण डॉक्टरच्या सल्ल्यानेच हा प्राणायाम करायचा आहे किंवा मग तुमच्या योग शिक्षकाच्या. चला करूयात. त्यांना हार्टचा बीपीचा इश्यू आहे त्यांनी एका सेकंदात एकच स्ट्रोक करायचा आहे. जास्त करायचा प्रयत्न करायचा नाहीये. आणि एका मिनिटात असे 60 स्ट्रोक होतात. तर 60 आणि 5 मिनिटांमध्ये हे 300 स्ट्रोक होऊन जातात. ज्यांना
फिटनेससाठी किंवा मग फक्त स्वस्थ शरीरासाठी पाहिजे त्यांनी कमीत कमी हा 5 मिनिटं करायचा आहे. ज्यांना याचे पोटासाठी इफेक्ट पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त वेळा करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचं पाचन तंत्र बिघडलेलं आहे त्यांनी हा प्राणायाम जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी हा प्राणायाम जास्त वेळा करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना दम लागला असेल त्यांनी मध्येच थांबायचं आहे आणि परत सुरुवात करायची. सावकाश थांबायचं आहे. श्वासांची गती ही नॉर्मल करून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुमचा हा कपालभाती केल्यामुळे पाठीवरती ताण येतो, त्याच्यामुळे काही त्रास असं काय नाही की तो एक नॉर्मल त्रास आहे. जोपर्यंत तुम्ही प्राणायाम करताल तोपर्यंत तुम्हाला जाणवतो, त्यानंतर नाही जाणवत. राईट पॉश्चरनी तुम्ही जर का हा प्राणायाम केला तर तुम्हाला तो जाणवत नाही. त्याच्यामुळे तुमच्या योग शिक्षकाचा परामर्श घेणं खूप आवश्यक असतं. पुढची क्रिया करणार आहोत अग्निसार क्रिया. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे या प्रकारे. श्वास घ्यायचा आहे आणि पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा आहे आणि पोटाची पाण्याची लाट ज्याप्रमाणे मागे पुढे होत असते त्याप्रमाणे पोटाची हालचाल करायची आहे. घेऊया श्वास. थोडंसं पुढे झुकायचंय. रिलॅक्स. आता याच्यामध्ये काय होतं, भरपूर जण असा करत बॉडी हलवायचा प्रयत्न करतात, पण बॉडी ऑटोमॅटिक हलली पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा पोटाची मुवमेंट करतात तेव्हा. नाहीतर अदरवाईज बॉडी हे हलता कामा नये. आता माझी जी हलते ती पोटाची मुवमेंट करते त्यामुळे हलते, व्हायब्रेट होते. ठीक आहे. परत एकदा घेऊया श्वास. कमीत कमी 5 वेळा तुम्ही करू शकतात किंवा 3 वेळाही केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. तुमच्या क्षमतेनुसार जास्त केलं तरी हरकत नाही. घेऊया श्वास.
रिलॅक्स. आता जो काही ताण जाणवलाय, जो काही हे झालंय, सगळं आपण आता भरपूर व्यायाम केलेत, त्याच्यामुळे आता बस स्ट्रेस भागवण्यासाठी जे पुढचा प्राणायाम करणं, अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे, उजव्याने सोडायचा आहे, परत उजव्याने घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचा आहे, डाव्याने घ्यायचा आहे, उजव्याने सोडायचा आहे. हा प्राणायाम कंटिन्यू करायचा आहे. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.